4Gचं अत्याधुनिक नेटवर्क खेड्यापाड्यात करण्यासंदर्भात भारत सरकारने गेल्या वर्षी 55,000 कोटी रुपये BSNLला उपलब्ध करून दिलेले होते। प्रत्येक खासदाराने आपापल्या लोकसभा मतदारसंघामध्ये कुठे कुठे BSNLचे टॉवर उभे राहिले तर आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा महसुली गाव एक 12-13 वाडे असतात। पण मध्यवर्ती ठिकाणी सर्वे करत तशापैकी टॉवर्स उभे करण्याच्या सूचना दिल्या होत्या। आज आम्ही आढावा घेतला, काही प्रमाणामध्ये काम झालं आहे, काही प्रमाणामध्ये त्रुटी आहे। त्याच्यामुळे BSNLच्या अधिकाऱ्यांनी पुढच्या 15 दिवसामध्ये ठिकठिकाणी जाऊन प्रांताधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्या समेत संयुक्त पाहणी करावी आणि ज्या ठिकाणी जागा नसेल तिथे जागा उपलब्ध करून द्यावी। काही ठिकाणी जागा उपलब्ध झाल्या आहेत पण काम सुरू करण्यात अडचणी आहेत, काही ठिकाणी टॉवर उभे राहिलेत पण ते कमिशन झाले नाहीत, कारण इलेक्ट्रिक कनेक्शन नाही। तर MSEBच्या अधिकाऱ्यांनासुद्धा आम्ही सूचना दिल्या की कुठल्याही परिस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील हे काम मे महिन्याच्या आत उशिरात उशिरा जून पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण झालं पाहिजे। दुसरी एक विनंती पालकमंत्र्यांनी केली की रत्नागिरीसारखं रेल्वे स्टेशन आहे की ज्या रेल्वे स्टेशनला खूप चांगल्या सुविधा म्हणजे बाहेर अंतर्गत बाह्य ते सगळे MIDCने किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याने त्यांच्या पुढाकारातून झालं आहे, परंतु रेल्वे स्टेशन आणि या सगळ्या गोष्टीचं मेंटेनन्स करण्याच्या बाबतीमध्ये कोकण रेल्वे अपुरी पडते। मी आश्वस्त केले की 20 तारखेनंतर कोकण रेल्वेचे चेअरमनला मी घेऊन येईन आणि त्यांच्या समेत रत्नागिरी पलीकडे चिपळूण आहे, खेडी आहे, या बाजूला लांजाच्या राजापूरला आहेत, या संबंधित जिल्ह्यांतील रेल्वे स्थानकाची पाहणी करत त्या संदर्भातली सुद्धा काही त्रुटी असतील तर कोकण रेल्वेच्या CMDना त्यावेळेला मी सांगेन। भारत सरकारकडे मधल्या कालावधीमध्ये लोकसभेमध्ये मी मागणी करत होतो, कारण कोकण रेल्वेकडे पैसा नसल्यामुळे या संबंध रेल्वे मार्गाच्या वरती अनेक सुविधाची अपूर्णता राहते, म्हणून कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करावं। त्या विलिनीकरणाला भारत सरकारने मान्यता दिली, तर त्याच्या अनुषंगाने आमच्या या सगळ्या परिसरात आणखीन काय काय बाबतीमध्ये लागू शकते त्याची माहिती संकलित केली। तर राणेसुद्धा ऑनलाईन बैठकीला होते, रेल्वे मंत्र्यांची सुद्धा स्वतंत्रपणाने दिल्लीत भेट घेत या संबंध कोकण रेल्वेच्या मार्गावरती भारतीय रेल्वेकडून किंवा रेल्वे विभागाकडून अधिकाधिक निधी आणण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही पुढच्या कालावधीमध्ये प्रयत्न करणार आहोत। आरोग्य सेवेच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की आज त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध करून दिल्या गेल्या होत्या, परंतु ॲम्ब्युलन्सचा मेंटेनन्स दुर्दैवाने करण्याच्या बाबतीमध्ये काही प्रावधान नाही। आम्ही ठरवलं की जिल्हा नियोजन मंडळातून एक विशिष्ट रक्कम जिल्हा शल्यचिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जनकडे उपलब्ध करावी, DOजनकडे उपलब्ध म्हणजे COकडे करावी, जेणेकरून या चांगल्या ॲम्ब्युलन्स एका विशिष्ट कालावधीच्या नंतर मेंटेनन्स अभावीच्या बंद राहतात ते त्या ठिकाणी निधी उपलब्ध झाला पाहिजे। 108च्या ॲम्ब्युलन्स तालुक्याच्या बाहेर न्यायची परवानगी नाही। आज आम्ही ब्लँकेट ठराव केला आणि कलेक्टरना पत्र लिहायला लावले की 108च्या ॲम्ब्युलन्स विशेष करून मंडणगड जिल्हा आहे किंवा खेड आहे, इथे एखाद्या रुग्णाला अत्यवस्थ झाल्याच्यानंतर पुढील उपचार करायचा असेल तर मग नवी मुंबई किंवा मुंबईला न्यावं लागतं। 108ची ॲम्ब्युलन्स नकार देते किंवा होकार देते, म्हणजे ते पुण्याला कळवणार, पुण्यावरनं सिव्हिल सर्जनला विचारणार। आज आम्ही सांगितलं की सिव्हिल सर्जननी ब्लँकेट देऊन टाकावं की ज्या वेळेला मेडिकल ॲडवाईसनुसार रुग्णाची स्थिती स्थलांतरित करण्याची असेल तर कुठलाही वेळ न दवडता 108ची ॲम्ब्युलन्सची सुविधा जिल्हाबाहेरसुद्धा तत्काळ रुग्णाला उपलब्ध करण्याच्या दृष्टीकोनातून आज आम्ही निर्णय त्या ठिकाणी घेतला। एक असं आहे की जलजीवन आराखड्याच्यामध्ये ज्या वेळेला योजना मंजूर झाली त्यावेळेला याच्यासाठी जे काही कन्सल्टंट नेमले गेले होते ते बाहेरचे होते, त्याच्यामुळे प्रत्यक्षात त्या वाडी त्या गावामध्ये न जाता कागदावरती म्हणजे टेबलावरती बसूनच ते एस्टिमेट तयार झाल्यामुळे त्याच्यात प्रचंड प्रमाणावरती आज म्हणजे त्रुटी तयार झालेल्या आहेत। मधल्या कालावधीमध्ये आम्ही सर्वच देशाचे या खात्याचे मंत्री CR पाटील यांना भेटलो, जलशक्ती खात्याचे, त्यांना विनंती केली की तुम्ही निधी द्या, त्यांनी निधी वितरित केला आहे। राज्य सरकारने आता काही प्रमाणामध्ये निधी
समजा एखाद्या जिल्ह्याला 100 कोटी लागत असेल तर 35-40 कोटी रुपये का होईना पण उपलब्ध करून दिला आहे. आम्ही मागणी केली भारत सरकारकडे की हर घर नल से जल याच्यासाठी मधल्या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीच्या वित्त आयोगातून पैसे खर्च करायचे होते, पण आता आमच्या विनंतीला मान देऊन भारत सरकारने मान्य केलं आहे की हे सगळा निधी घरातल्या कनेक्शनचा सुद्धा या योजनेमध्ये समावेश केला जाईल आणि त्यातली 50% रक्कम राज्य सरकारने देण्याचं राज्य सरकारने मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केलं आहे. त्यामुळे आता या योजनेची पुढची सफलता थोडीशी चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी झाली तर ती चांगली होऊ शकेल. त्यातल्या त्रुटी समजून घेतल्यात, अधिकाऱ्यांनीसुद्धा दिल्यात, अधिकाऱ्यांचंसुद्धा दुर्लक्ष आहे, या सगळ्या गोष्टी खरंच नाही. 2 भाग आहेत. एक तर याच्यामध्ये अंमलबजावणी करत असताना कॉन्ट्रॅक्टर बेगुमानपणे करतात हे खरं आहे, अधिकारी वर्गाचं दुर्लक्ष राहतं हेही खरं आहे, पण त्या संदर्भामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधीसुद्धा आता काही ठिकाणी पंचायती असतील नसतील त्या दृष्टिकोनातून अधिक लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. आणि ठीक आहे, माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिले त्याप्रमाणे मला असं वाटतं एक स्पेशल SIT नेमून जरी चौकशी करायची असेल न्यायालयांनी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने तरी केल्यास काय हरकत नाही. कारण काही ठिकाणी एकेका ठेकेदाराला 20-20, 25-25, 30-30 कामं दिल्यामुळेच कामं रखडलेली आहेत ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. माझं असं म्हणणं आहे की एका ठेकेदाराला एका उपविभागात जास्तीत जास्त 3 कामाची मुभा असावी, कारण इतक्या मोठ्या प्रमाणावरती कामं घेऊन कुठल्याच कामं न केलेल्या ठेकेदारांच्या वरती सुद्धा काळ्या यादीत टाकले पाहिजे आणि त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.